पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात. हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत असतो. तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया. आरबीआयने कोणत्या पेमेंट्स बँकेचा परवाना रद्द केला आहे? तर त्याचं उत्तर आहे पेटीएम पेमेंट्स बँकेचा. प्रश्न 2, उत्तर प्रदेशमध्ये लिथियम बॅटरी पुनर्वापर प्रकल्प कोठे सुरू झाला आहे? तर त्याचं उत्तर आहे सिकंदराबाद इथे. प्रश्न 3, भारताने कोणत्या देशाला 30 अब्ज रुपये काढण्याची परवानगी दिली आहे? तर त्याचं उत्तर आहे मालदीव देशाला. प्रश्न 4 पाहूया. जागतिक मलेरिया दिन अलीकडेच कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 25 एप्रिलला. प्रश्न 5, नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे अंतरिम मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे नीतू समरा यांची. प्रश्न 6, डाबरने अलीकडेच आपल्या भारतीय व्यवसायाचे सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर त्याचं उत्तर आहे हरजित एस भल्ला यांची. प्रश्न 7 पाहूया. कोणत्या आखाती देशाने जगातील पहिले एअर टॅक्सी स्टेशन सुरू केले आहे? तर त्याचं उत्तर आहे संयुक्त अरब अमिरात म्हणजेच UAE ने. प्रश्न 8, बांगलादेशला मक्याचा सर्वात मोठा पुरवठा देणारा कोणता देश बनला आहे? तर त्याचं उत्तर आहे ब्राझील हा देश. प्रश्न 9, कोणत्या देशाने ओंकालो नावाचे जगातील पहिले कायमस्वरूपी भूमिगत अणुकचरा कोठार बांधले आहे? तर त्याचं उत्तर आहे फिनलँड देशाने. प्रश्न 10 पाहूया. कोणत्या देशाने एका चंद्र उल्कामध्ये एका परग्रहीय खनिजाचा शोध लावला आहे? तर त्याचं उत्तर आहे चीन या देशाने. प्रश्न 11, दरवर्षी जागतिक बौद्धिक मालमत्ता दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर त्याचं उत्तर आहे 26 एप्रिलला. प्रश्न 12, जनगणना 2027 साठी सरकारने कोणता टोल फ्री क्रमांक जारी केला आहे? तर त्याचं उत्तर आहे 1855. प्रश्न 13 पाहूया. भारताने कोणत्या देशाला त्यांच्या क्षयरोग लसीकरण कार्यक्रमात मदत करण्यासाठी 13 टन BCG लस पाठवली आहे? तर त्याचं उत्तर आहे अफगाणिस्तानला. प्रश्न 14, कोणत्या देशाच्या राष्ट्रपतीने 15 तास चालणारी पत्रकार परिषद घेऊन जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे? तर त्याचं उत्तर आहे मालदीव देशाने. प्रश्न 15, भारतात होणाऱ्या सॅफ महिला चॅम्पियनशिप 2026 मधून कोणत्या देशाने माघार घेतली आहे? तर त्याचं उत्तर आहे पाकिस्तानने. प्रश्न 16 पाहूया. नुकतीच कोणत्या देशाने तैमूर क्रूझ क्षेपणास्त्र यशस्वी चाचणी घेतली? तर त्याचं उत्तर आहे पाकिस्तान या देशाने. प्रश्न 17, भारताचे नवीन ऑनलाईन गेमिंग नियम 2026 कोणत्या तारखेपासून लागू होतील? तर त्याचं उत्तर आहे 1 मे 2026 पासून. प्रश्न 18, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका उपग्रह आधारित अभ्यासात मिथेन उत्सर्जित करणाऱ्या जगातील शीर्ष 25 ठिकाणांमध्ये कोणत्या कचरा डेपोचा समावेश करण्यात आला आहे? तर त्याचं उत्तर आहे मुंबई आणि सिकंदराबाद येथील डेपोचा. प्रश्न 19 पाहूया. भारताची पहिली समर्पित अणुक्षेपणास्त्र मागोवा घेणारी सागरी पाळत ठेवणारी कोणती नौका अरबी समुद्रात तैनात झाली? तर त्याचं उत्तर आहे INS ध्रुव. प्रश्न 20, चीनने चंद्रावर एक दुर्मिळ खनिज शोधले आहे जे प्रगत LED तंत्रज्ञान सुधारण्यास मदत करू शकते. या खनिजाचे नाव आहे सेरियम मॅग्नेशियम चेंज साइट. प्रश्न 21, कोणत्या बँकेने बहुभाषिक AI प्लॅटफॉर्म BOB संवाद लॉन्च केला? तर त्याचं उत्तर आहे बँक ऑफ बडोदाने. प्रश्न 22 पाहूया. सागरी प्रादेशिक नियोजन लागू करणारे पहिले राज्य कोणते आहे? तर त्याचं उत्तर आहे ओडिसा राज्य. तुमच्यासाठी प्रश्न आहे, ओडिसा राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? कमेंटमध्ये सांगा. प्रश्न 23, कोणत्या देशाने जगातील सर्वात मोठा संपीडित हवा ऊर्जा साठवण प्रकल्प कार्यान्वित केला आहे? तर त्याचं उत्तर आहे चीन या देशाने. प्रश्न 24 पाहूया. संयुक्त राष्ट्रांच्या अंदाजानुसार 2026 सालासाठी भारताचा अंदाजित आर्थिक विकास दर किती टक्के आहे? तर त्याचं उत्तर आहे 6.4%. प्रश्न 25, भारताने कोणत्या संस्थेत स्वदेशी बनावटीचे सिलिकॉन फोटोनिक सोल्युशन्स सादर केले? तर त्याचं उत्तर आहे IIT मद्रासने. प्रश्न 26 तुमच्यासाठी. महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत? याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे. चला कालचे झालेल्या प्रश्नांवरती रिव्हिजन टाकूया.
रिव्हिजन करणे हे अतिशय महत्त्वाचे असते, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जेवढा महत्त्वाचा आपण अभ्यास करतो तेवढंच महत्त्वाचं आपण ते अभ्यासाचं रिव्हिजन कसे करतो हे महत्त्वाचं असतं. त्यामुळे पहिला प्रश्न पाहूया. भारताचे पहिले अल्कलाइन बॅटरी युनिट नुकतेच कोठे सुरू करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे जम्मू इथे. प्रश्न 2. AI स्मार्ट शहरांच्या नियोजनासाठी भारताने कोणत्या देशासोबत डेटा करार केला? तर त्याचं उत्तर आहे जपान देशासोबत. प्रश्न 3. कोणत्या भारतीयाला US हॉल ऑफ फेम या सन्मानाने गौरवण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे उपेंद्र द्विवेदी यांना. प्रश्न 4 पाहूया. परकीय गुंतवणुकीत भारताला कोणते राष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे भारतातील? तर त्याचं उत्तर आहे महाराष्ट्र राज्य. प्रश्न 5. जगातले पहिले कायमस्वरूपी अणुकचरा साठवण केंद्र कोणत्या देशात उभारण्यात आले आहे? तर त्याचं उत्तर आहे फिनलँड देशामध्ये. प्रश्न 6. भावी पिढ्यांना तंबाखू विक्रीवर बंदी घालून धूम्रपान मुक्त पिढी निर्माण करण्यासाठी कोणत्या देशाने कायदा मंजूर केला? तर त्याचं उत्तर आहे युनायटेड किंगडमने. प्रश्न 7 पाहूया. साफ महिला चॅम्पियनशिप 2026 कोणत्या राज्यात आयोजित केली जाईल? तर त्याचं उत्तर आहे गोवा राज्यामध्ये. प्रश्न 8. कोणत्या राज्यात 114वा ऐतिहासिक सुवारी उत्सव साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे आसाम राज्यामध्ये. प्रश्न 9. नॅस्कॉमच्या नवीन अध्यक्षा म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे श्रीकांत वेलामा कन्नी. प्रश्न 10 पाहूया. न्यायमूर्ती लिसा गिल यांची कोणत्या उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली? तर त्याचं उत्तर आहे आंध्र प्रदेश राज्याच्या उच्च न्यायालयाचे. प्रश्न 11. PSA चॅलेंजर टूर 2026 मध्ये पुरुषांचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर त्याचं उत्तर आहे सूरज कुमार चंद यांनी. प्रश्न 12. 15 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडियाच्या वापरावर निर्बंध घालणारा नवीन कायदा कोणत्या देशाने संमत केला आहे? तर त्याचं उत्तर आहे तुर्की या देशाने. प्रश्न 13 पाहूया. पंतप्रधान इंटर्नशिप योजना 2026च्या सुधारित नियमानुसार इतरांना आता देण्यात येणारे वाढीव मासिक विद्यावेतन काय आहे? तर त्याचं उत्तर आहे 9,000 रुपये. प्रश्न 14. 8व्या राष्ट्रीय पोषण पंधरवडा अभियानांतर्गत जनजागृती उपक्रमांच्या भारतात कोणत्या जिल्ह्याने प्रथम क्रमांक पटकावला? तर त्याचं उत्तर आहे अहिल्यानगरने. प्रश्न 15. भारताची पहिली एकात्मिक कृषी बुद्धिमत्ता परिसंस्था कोणी सुरू केली? तर त्याचं उत्तर आहे IIT रोपडने. प्रश्न 16 पाहूया. 40 वर्षानंतर कोणत्या प्राणी संग्रहालयात ब्लॅक पॅन्थर पुन्हा आणण्यात आला आहे? तर त्याचं उत्तर आहे इंदिरा गांधी प्राणी संग्रहालयामध्ये. प्रश्न 17. भारताच्या प्रमुख जागतिक जल कार्यक्रमाची इंडिया इंटरनॅशनल वॉटर वीक 2026ची 9वी आवृत्ती कोठे उद्घाटित करण्यात आली? तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली येथे. प्रश्न 18. कोणत्या माजी भारतीय खासदाराला नुकताच ब्रिटिश संसदेत ग्लोबल ग्रीन आयकॉन पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे? तर त्याचं उत्तर आहे जोगिनीपल्ली संतोष कुमार यांना. प्रश्न 19 पाहूया. रिलोस करार कोणत्या दोन देशांमधील परस्पर लॉजिस्टिक्स देवाणघेवाणशी संबंधित आहे? तर त्याचं उत्तर आहे भारत व रशिया या दोन देशांमधील. प्रश्न 20. अलीकडेच स्टेरिओथोरा ऑरिओग्लोसा ही वनस्पतीची नवीन प्रजाती कोणत्या राज्यात शोधण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे अरुणाचल प्रदेशमध्ये. अरुणाचल प्रदेशची राजधानी आहे इटानगर. मुख्यमंत्री आहेत पेमा खांडू. राज्यपाल आहेत KT परनायक हे. प्रश्न 21 पाहूया. 2026च्या लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट अवॉर्ड मध्ये वर्ल्ड स्पोर्ट्समॅन ऑफ द इयर पुरस्कार कोणी जिंकला आहे? तर त्याचं उत्तर आहे कार्लोस अल्कराज यांनी. प्रश्न 22. राष्ट्रीय पंचायती राज दिवस नुकताच कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 24 एप्रिलला. 23. लिम्नोनेक्टेस मोटी हिल नावाची दात असलेल्या बेडकाची नवीन प्रजाती कोणत्या राज्यात सापडली आहे? तर त्याचं उत्तर आहे अरुणाचल प्रदेशमध्ये. प्रश्न 24 पाहूया. कोणाला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2026 हा प्रदान केला? तर त्याचं उत्तर आहे कैलाश सत्यार्थी यांना. प्रश्न 25. कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री नांदेडला भास्करराव यांचे नुकतेच निधन झाले? तर त्याचं उत्तर आहे आंध्र प्रदेश राज्याचे. तुमच्यासाठी प्रश्न आहे प्रश्न 26. गोवा राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला मंथली करंट अफेअरची PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. धन्यवाद.